क्रूरपणे कठोरपणे त्याला दंड करण्यात आलेला आहे. त्याच्या अंगावरचे पूर्ण सालटे निघून गेले, तो रक्तभंगार झाला, काट्याचा मुकुट त्याच्या डोक्यावरती घातल्यात आला, त्याच्या हातापायात खिळे ठोकण्यात आले. मनुष्यच तो होता ज्यांनी त्याला क्रूरतेने मारले. त्या क्षणामध्ये तो क्षण जर आठवला तर त्याने किती वेदना सहन केल्या आहे मनुष्याच्या पापासाठी हे आम्हाला दिसून येते. आम्ही फक्त ऐकतो की येशूनी वधस्तंभावर प्राण दिला, आम्ही चित्र पाहतो, पण त्या क्षणाला अनुभवतो का? त्या क्षणाला आम्ही पाहतो का की तो क्षण त्याच्यासाठी कसा असणार? तो क्षण किती भयानक होता? तो पापी नव्हता, तो वाईट नव्हता, त्यांनी काही केलं नव्हतं, त्याला काय गरज पडली होती ह्या जगामध्ये यायचं? पण तो एवढा प्रेम करणारा आहे, त्यांनी मनुष्याला बनवलेला आहे, परमेश्वराने मनुष्याला बनवलेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये हा तोच आहे की जो मनुष्याला श्वास देऊ शकतो, तोच आहे की जो जीवन आणि मरण हे त्याच्या हातामध्ये आहे. आम्ही कोणीच नाही, काहीच नाही आहे. आणि म्हणून अर्ध्या रात्री तुम्ही हाक मारा तर तुम्हाला उत्तर देणारा परमेश्वर आहे. तो कधी सोडत नाही, कधी टाकत नाही. मनुष्य विसरू शकतो, मनुष्य विसरू शकतो, मनुष्य फसू शकतो, मनुष्य लबाडी करू शकतो, मनुष्य अनेक त्या गोष्टी करू शकतो, परंतु परमेश्वर जो सत्य आहे तो कधी न टाकणारा, कधी न फसवणारा आहे. प्रेम